काय झालं जानकी? कसला एवढा विचार करतेस? तुम्हालाही माहितीये मी कसला विचार करतेय ते. जर तेच कारण असेल तर मला नाही वाटत इतकं महत्व द्यायला हवं. कारण वामननेही तुला समजून घेतलं पाहिजे. मी आतापर्यंत कधीच त्यांच्याशी असं नाही बोललीये. पण तोही आजपर्यंत असा कधीच वागला नाही तुझ्याशी. आणि जर असं आधी काहीच घडलं नसेल तर त्यांनी तुला समजून घेणं अपेक्षित आहे. त्याची काळजी करत बसण्यापेक्षा तू स्वतःची काळजी घे. डॉक्टरांनी सुद्धा तुला तेच सांगितलंय. हो, मला तुम्हाला विचारायचंच होतं. काय म्हणाले डॉक्टर? काय झालंय मला? आता सांगितलं ना तुला, काळजी घ्यायला सांगितलंय. आत्याबाई अचानक का माझ्या अशा मागे लागल्या? एवढी काळजी का करतायत त्या? काहीतरी सांगितलं असेल, मला सांगा ना. तू मला बोलण्यात गुंतवून ठेवतेस आणि सगळी कामं राहतात माझी तशीच. अहो मी अमृताताई, मला एक गोष्ट सांगा. जी बाई समोरच्या माणसाची एक शब्द दीड बोलू शकत नाही, ही काय पोरग सांभाळणार हो? आई होणं एवढं सोपं असतं का? अहो पण ह्या बाईला कोण समजावणार ते? म्हणूनच घरातलं कोणी तिला समजवायला जायच्या भानगडीतच पडत नाही. आणि मुळात कोणाचंही बोलणं समजून घेण्यात समजच नाहीये तिच्यात. आधी त्या एकट्या होत्या ना. आता वामन दादा पण त्यांच्या जोडीला आहेत म्हणल्यावर त्यांचं बळ वाढलं नाही का? नाही, वामन काका तसा नाहीये. अहो मला पण आजपर्यंत असंच वाटत होतं. पण आज शेवटी त्यांनी आपल्या बायकोच्या सुरात सूर मिसळलाच का नाही. त्यामुळे मला काय वाटतं माहिती का, जानकीताई बोलल्या ना, अगदी बरोबर केलं त्यांनी. अहो खरं तर हे सगळं तुम्हाला नाही सांगायचंय, पण जर सांगितलं नाही ना तर नंतर तुमचाच माझ्याबाबत गैरसमज निर्माण होईल. नाही म्हणजे तुम्हाला त्रास होणार असेल तर नाही बोलत मी. अहिल्या, आता जर बोलली नाहीस तर मला जास्त त्रास होईल. तेव्हा काय असेल ते आता सांग. जानकी आली होती, अदवा बोलून गेली. मला म्हणाली, तुम्हाला मूल होत नाही, हा काही आमचा दोष नाहीये. असं म्हणाली जानकी? अहिल्या, प्लीज एकाचं दोन करून काहीतरी सांगू नकोस. कारण कितीही वाद झाला तरी जानकी मला असं काही नाही म्हणणार. मला वाटलंच होतं, कितीही झालं तरी तुम्ही तिच्याच बाजूने बोला. अजूनही तेच पान वाचताय? गाडी पुढे जाणार आहे की नाही? मला माहितीये तुम्ही कसला विचार करताय ते, पण आपलं ठरलंय ना. त्या टेस्टचा रिपोर्ट काही आला तरी काय फरक पडतो आपल्याला? आपण तयारी ठेवली जानकी, पण तशीच तयारी वामन आणि अहिल्याने पण केली असणारच की. आता त्यांना का उगीच मध्ये आणताय? लिहून घे माझ्याकडून. उद्या जर वाद झाला तर त्याची सुरुवात वामनच करेल. वकिली डोकं आहे त्याचं, शांत नाही बसणार. वामन दादांबद्दल असं काही ऐकण्याची सवय नाहीये. सवय करून घे. उद्या तो तुला काहीही बोलू शकतो. याचंच टेन्शन आलंय मला. मी किल्लेदार आहे किंवा नाही याने काही फरक पडत नाही मला. मी किल्लेदार नाही असं म्हटल्यावर तो कसा वागतो हेच बघायचं मला. म्हणजे मीही माझी जात दाखवायला मोकळा. आपण नको बोलूया त्या विषयावर.